लग्नाच्या वरातीला हिंसक वळण लागल्याची घटना मूर्तिजापूर तालुक्यात घडली असून डीजेच्या आवाजावरून सुरू झालेला वाद पाहता पाहता दगडफेकीत आणि हाणामारीत रूपांतरित झाला। भाजप शिवसेना गट आमने सामने ठाकले। यामध्ये 5 वऱ्हाडी जखमी, 2 गंभीर असून गावात तणावाचे वातावरण। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील धोत्रा शिंदे या गावात मंगलमय लग्न समारंभाला हिंसक वळण लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मंगळवारी रात्री वरात जात असताना डीजेच्या आवाजावरून झालेल्या वादाने क्षणार्धात रौद्र रूप धारण केलं। डीजेच्या स्पीकरमुळे विद्युत वाहिनीला धोका होतो या कारणावरून सुरू झालेली तंटा पाहता पाहता शाब्दिक चकमकीतून थेट हाणामारीत आणि दगडफेकीत परिवर्तित झाली। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही अज्ञातांनी वरातीवर थेट दगडफेक केली। या अचानक घडलेल्या गोंधळात वरातीतील 5 वऱ्हाडी जखमी झाले असून त्यापैकी 2घांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे। उर्वरितांना मूर्तिजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले। या घटनेचा विशेष गांभीर्य म्हणजे यात राजकीय तणावाची ही छाया आहे। भाजप व शिवसेना उभा गट या 2 प्रमुख राजकीय गटांचे समर्थक आमने सामने ठाकल्याने गावातील वातावरण चिघळले आहे। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही गटांकडून माहिती घेतली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। गावात तणाव वाढू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगात घडलेली ही घटना जिल्ह्याभरात चर्चेचा विषय बनली आहे। लग्नाची मिरवणूक निघाली होती, त्याच्यामध्ये एक डीजेच्या पुढे केबल आलेला होता आडवा, तो वर्त करायला गेलो आम्ही, तर त्याने डायरेक्ट आला आणि आम्हाला ते नंदू ढोकणे, मुकेश शिंदे आणि 2-3 जण आणखी होते आणि त्यांना मला तिथे मारलं आणि घरातही नेलं। आणि मग मी तिथून पळालो आणि यांना बोलावलं, यांना 2-3 मारलं त्यानं। नवरदेवाची समजा मिरवणूक चालू होती, माझा पुतण्या डीजेवर होता। वायर तर डीजे लागेल म्हणून थोडासा त्याने वर धरला तर नंदू ढोकण्याने त्याला डायरेक्ट उचललं, घरात नेऊन भरपूर मारठोक केली। त्याच्या डोक्यात बुक्क्या मारल्या, त्याच्या छातीत पोटात बुक्क्या मारल्या सगळ्यांनी मिळून। नंतर माझे छोटे दीर गोपाल गायकवाड आवरायला गेले तर त्यांना बुक्क्या मारल्या, त्यांच्या पाठीत दगडफेक झाली, म्हणजे भरपूर मारलं त्यांना पण।